गीता उदास मनाने तिच्या खोलीत बेडवर पडली होती. आज तिच्या सासूने छोट्याशा गोष्टीवरून तिला 2 कानाखाली वाजवल्या होत्या. तेव्हापासून तिचा मूड खराब होता. ती विचार करत होती की संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा अमित आणि तिचे सासरे घरी येतील तेव्हा या विषयावर ती त्यांच्याशी बोलणार आहे. तेवढ्या जेवायला बसलेल्या सासूने तिला जोरजोरात आवाज द्यायला सुरुवात केली. मनात नसताना पण ती हॉलमध्ये आली तर तिची सासू तिला रागात म्हणाली, "सुनबाई, मी तुझ्या आईसारखी आहे ना? मग मी तुला 2 कानाखाली वाजवल्या म्हणून तू त्याचा सगळा राग जेवण बनवताना काढणार आहेस का? भाजीत चटणी बघ किती टाकली आहेस. माझ्या तोंडाची आगाग व्हायला लागली आहे." असं म्हणत तिच्या सासूने तिला परत एक कानाखाली लावून दिली. तशी गीता सुन्न झाली. आता तिला सहन झालं नाही. ती रागात म्हणाली, "आई, पहिली गोष्ट, मागाशी तुम्ही मला ज्या 2 कानाखाली वाजवल्या होत्या त्यासाठी मी तुम्हाला अजून माफ केलं नव्हतं आणि तुम्ही परत मला कानाखाली मारली. दुसरी गोष्ट ही की त्यानंतर मी भाजी बनवलीच नव्हती. भाजी तर मी सकाळीच टिफिनला बनवलेली होती. काल तुम्हीच बोलला होता की तुम्हाला कमी तिखट खायला आवडत नाही. त्यामुळे आज मी भाजी बनवताना जरा जास्त चटणी घातली होती. जरी भाजी जरा जास्त तिखट पण झाली असेल तर यासाठी तुम्हाला मला मारण्याचा हक्क नाही. आणि राहिली गोष्ट माझ्या आईची, तर माझी आई मला कधीच मारत नव्हती. आजपर्यंत तिने कधी माझ्यावर हात उचलला नाही. त्यामुळे मी तुमचा मार खात बसणार नाही. जर तुम्हाला एवढीच आई बनण्याची इच्छा झाली असेल तर तुमच्या मुलीला बोलावून घ्या आणि तिला मारत बसा, मला नाही. आणि हो, मी सासरी तुमचा मार खायला आले नाही. चूक तर प्रत्येकाकडून होत असते. तुम्ही मला प्रेमाने पण समजून सांगू शकला असता. तुम्ही माझ्या प्रत्येक चुकीवर मारू शकत नाही. जोपर्यंत या गोष्टीचा निर्णय होत नाही तोपर्यंत मी घरातल्या कुठल्याही कामाला हात लावणार नाही." असं म्हणत ती रडत तिच्या खोलीत गेली आणि तिने तिच्या नवऱ्याला अमितला फोन केला. अमित हे सगळं ऐकून खूप परेशान झाला. तो म्हणाला, "एकतर ऑफिसमध्ये मला 100 प्रकारचे प्रॉब्लेम असतात, टेन्शन असतात आणि वरून अजून घरात पण किचकिच चालू असते." नवऱ्याचं बोलणं ऐकून गीताला अजूनच रडायला यायला लागलं. तिच्या मनाला खूप मोठा धक्का बसला होता. ती भरल्या आवाजात म्हणाली, "घरात तुमची आई मला मारत आहे आणि तुम्हाला तुमच्या टेन्शनची पडली आहे का? तुम्हाला कळत नाही का? तुमची आई माझ्यावर हात उचलून चूक करत आहे." अमित म्हणाला, "काय चूक काय बरोबर मी घरी आल्यावर पण बघू शकतो. मला ऑफिसमध्ये फोन करून त्रास द्यायची काय गरज आहे?" रागात गीताने फोन ठेवून दिला. तिला असं वाटायला लागलं की या घरात तिला कोणी समजून घेणारं नाही. मग मी इथे राहून तरी काय करू? तिने तिला लागणाऱ्या वस्तू, कपडे बॅगेत भरले आणि बॅग घेऊन खोलीतून बाहेर आली. तशी तिची सासू रागात डोळे मोठे करून तिच्याकडे बघत म्हणाली, "काय झालं? माहेर निघून चालली आहेस वय? 2-4 कानाखाली मारल्या म्हणून यात चिडण्यासारखी कुठली गोष्ट आहे? तुला कुठं जायचं आहे तिकडे जा. तुझ्या मागे नाक घासत कोणीही येणार नाही. माहेरी जाऊन 4 दिवस राहिलीस तर तुला तुझी जागा कळेल. तुझ्या माहेरचे स्वतः तुला घरातून हाकलून देतील." गीता रागात चिडून माहेरी जायला निघाली. इकडे अमित ऑफिसमध्ये डोकं पकडून बसला होता. त्याला कळत नव्हतं काय करावं. एकतर ऑफिसमध्ये कुठल्या तरी गोष्टीवरून त्याचा बॉस त्याच्यावर ओरडला होता. त्यामुळे त्याचा मूड अगोदरच खराब होता आणि परत अचानक गीताने फोन करून घरातल्या गोष्टी सांगून रडायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचा मूड अगोदरच खराब होता आणि त्यात अचानक गीताने फोन करून घरातल्या गोष्टी सांगून रडायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचा मूड अजूनच खराब झाला. त्याच रागात तो गीतावर भडकला. थोड्या वेळानंतर डोकं शांत झाल्यावर तो गीताने सांगितलेल्या गोष्टीवर विचार करायला लागला. तेव्हा त्याला असं वाटलं की गीता बरोबर बोलत होती. आईने तिच्यावर हात उचलून ठीक केलं नाही. त्याने लगेच त्याच्या आईला फोन केला. तशी त्याची आई रागात म्हणाली, "तुझी बायको घर सोडून निघून गेली आहे. कसला पुरुष आहेस तू? एका बाईला पण कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाहीस." असं म्हणत त्यांनी फोन ठेवून दिला. हे ऐकून अमितला खूप टेन्शन आलं. तो विचार करायला लागला की घरात गोंधळ घालतील हे लोक आणि मी माझ्या बायकोला कंट्रोलमध्ये ठेवू. शेवटी ती पण माणूस आहे. तिला पण कुठल्या तरी गोष्टीची वाईट वाटू शकते.
आता ऑफिसमध्ये अमितचं मन लागत नव्हतं. ऑफिस सुटायची वेळ झाली होती, म्हणून त्यांनी पटपट ऑफिसमधली कामं आवरायला सुरुवात केली. ऑफिस सुटल्यानंतर जेव्हा तो घरी पोहोचला, मोकळ्या घरात भयान शांतता पसरली होती. घरात कोणीही नव्हतं. बहुतेक त्याची आई बाजूच्या घरी गप्पा मारायला गेली होती. तो येऊन सोफ्यावर आडवा पडला आणि TV चालू करून न्यूज बघायला लागला. पण त्याचं मन आज कशातच लागत नव्हतं. त्याला त्याच्या बायकोची, गीताची खूप आठवण येत होती. थोड्या वेळात त्याने TV बंद केला आणि हिम्मत करून गीताला फोन लावला. पण गीता एवढी नाराज होती की तिने त्याचा फोन उचललाच नाही. अमित विचारात पडला की रुसून गेलेल्या बायकोला मनवण्यासाठी काय करू. मग त्याने खूप मोठा मेसेज टाईप करून बायकोची माफी मागितली आणि घरी परत यायची विनंती केली. गीताने त्याला फोन केला आणि म्हणाली, अहो आई माझ्या छोट्या छोट्या चुकीवर माझ्यावर हात उचलत असतात. हे अजिबात बरोबर नाही. जोपर्यंत त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होत नाही, त्या भविष्यात परत माझ्यावर हात उचलणार नाहीत असं मला वचन देत नाहीत, तोपर्यंत मी घरी परत येणार नाही. अमितने तिला खूप समजून सांगायचा प्रयत्न केला, पण गीता आता अशीच घरी परत येणार नव्हती. संध्याकाळी त्याच्याही गप्पा मारून घरी परत आल्यावर त्याने या विषयावर तिच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला. त्याच्याही घरात आल्या आल्या त्याला बघून म्हणाली, अमित बाळा, तुझी बायको तर घर सोडून पळून गेली आहे. त्यामुळे आता घरातली कामं, जेवण बनवणं माझ्याच्यानं होणार नाही. त्यामुळे जेवणाची व्यवस्था कशी करायची तुझी तू बघून घे. तेवढ्यात अमितचे बाबा पण कामावरून घरी परत आले. जेव्हा त्यांना घरात घडलेल्या सगळ्या गोष्टी समजल्या, तेव्हा त्यांना पण खूप राग आला. ते त्यांच्या बायकोवर रागात ओरडत म्हणाले, तू सुनबाईसोबत असं वागायला नको होतंस. गीता काही लहान मुलगी नाही आणि नाही ती उद्धट आहे की तिला मारलं जाईल. आता सासू ती सासू होती. त्यांची बायको हे मानायला तयारच नव्हती की त्यांच्याकडून चूक झाली आहे. त्यांची बायको म्हणाली, जर मी गीतावर हात उचलला म्हणून एवढा गोंधळ घालायची काय गरज होती. आता त्यांच्या नवऱ्याने विचार केला की बायकोला दुसऱ्या पद्धतीने धडा शिकवायला हवा. त्या रात्री त्या दोघा बापलेकांनी मिळून जेवण बनवलं. पण घरात कुणाला जेवायची इच्छा होत नव्हती. कशी तरी ती रात्र निघून गेली. सकाळी सकाळी दारावरची बेल वाजली. गीताच्या सासूला वाटलं गीता उठून दरवाजा उघडेल. तेवढ्यात त्यांना आठवलं की सुनबाई तर घरात नाही. त्या इच्छा नसताना उठल्या, कारण त्यांना सकाळची झोप खूप प्रिय होती. तरी पण त्यांना उठायला लागलं, कारण घरात दुसरं कोणीच नव्हतं. अमित आणि त्याचे वडील रोज सकाळी बाहेर फिरायला जात असायचे. शांताताईंनी जाऊन दार उघडलं आणि बघून सुन्न होऊन उभ्या राहिल्या, कारण समोर दारात त्यांची सासू गावाकडून आल्या होत्या. त्या शांताताईंना बघून म्हणाल्या, हे काय सुनबाई, अजूनपर्यंत तुझी झोप पूर्ण झाली नाही वाटतं. शांताताई घाबरतच सासूच्या पाया पडल्या आणि म्हणाल्या, हो सासूबाई, आत्ताच उठत होते. त्यांची सासू त्यांना मागे सरकवत म्हणाली, आता मला घरात येऊन देणार आहेस का दारातच उभी करणार आहेस. शांताताई त्यांच्या सासूला खूप घाबरत होत्या, कारण त्यांची सासू खूप कडक स्वभावाची होती. शांताताई स्वतः सासू झाल्यानंतर स्वतःच्या सुनेवर हक्क गाजवत होत्या, पण त्यांच्या सासूसमोर गरीब गाय बनत असायच्या. त्या म्हणाल्या, सासूबाई तुम्ही बसून घ्या, तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा बनवून घेऊन येते. त्यांची सासू कडक आवाजात म्हणाली, शांता, माझ्या चहामध्ये दूध जास्त आणि साखर कमी असायला हवी, समजलं का तुला. शांताताईंनी हो म्हणून मान हलवली आणि पाय आपटत किचनमध्ये जाऊन घुसल्या. आता त्यांची स्वतःची सासू घरी आली होती म्हटल्यावर सासूबाईंना चहा दिल्यानंतर त्या घराची साफसफाई करायला लागल्या. सफाई करून झाल्यानंतर आंघोळ केली, नंतर देवपूजा केली. त्या त्यांच्या सासूच्या समोर चांगली सून होण्याचा प्रयत्न करत होत्या, म्हणजे सासूबाईंचा ओरडा पडू नये. नाश्ता बनवताना त्या खूप थकून गेल्या होत्या, कारण गीता सून बनवून घरात आल्यापासून त्यांची कामं करायची सवय मोडली होती. त्यांना एकटीला काम करताना बघून त्यांची सासू हळू आवाजात म्हणाली, अगं सुनबाई, तुझी सून घरात कुठेच दिसत नाही. अजूनपर्यंत खोलीत झोपली आहे का. हे ऐकून शांताताई म्हणाल्या, नाही सासूबाई, ती तर माहेरी गेली आहे. मी तिला आत्ता फोन करते.
म्हणजे संध्याकाळपर्यंत ती घरी परत येईल. त्यांची सासू त्यांच्यावर ओरडत म्हणाली, कसली बाई आहेस तू? स्वतः सासू बनली आहेस, पण सुनेला घरात कशी ठेवायची असते हे शिकली नाहीस. हे ऐकून शांताताई थोड्या घाबरल्या होत्या. जर त्यांच्या सुनेने येऊन त्यांच्या सासूसमोर त्यांचं भांडं फोडलं तर काय होईल? कारण त्यांची सासू त्यांच्या नातसुनेवर खूप प्रेम करत होती. तोपर्यंत अमित आणि त्याचे वडील पण बाहेरून घरी परत आले. घरात त्यांच्या आईला बघून ते दोघं पण खूप खुश झाले. घरात आनंदाचे वातावरण पसरले होते. ते तिघी गप्पा मारत बसले होते आणि इकडे शांताताई किचनमध्ये त्यांच्या सासूच्या आवडीचे बटाट्याचे पराठे बनवत होते. पराठे बनवून घेऊन त्या सासूला घेऊन बाहेर आल्या. पहिला घास तोंडात घालताच त्यांच्या सासूने तोंड वाकडं केलं आणि म्हणाल्या, अगं हे काय? तू पराठे नीट भाजले पण नाहीस. सगळे तसेच्या तसे कच्चे आहेत. सुनबाई, मला असं वाटत आहे की एवढे दिवस मी गावाकडे राहिले होते म्हणून तू जेवण करायचं विसरून गेले आहेस वाटतं. मला नकोत तुझ्या हातचे हे कच्चे पराठे. मला असं वाटत आहे तू हे सगळं जाणून बुजून करत आहेस, म्हणजे मी लवकरात लवकर इथून निघून जावं. शांताताई घाबरून म्हणाल्या, नाही सासूबाई, मी असं कसं करेन? त्यांची सासू रागात ओरडत म्हणाली, एकतर चूक करतेस आणि मला उलट उत्तर पण देत आहेस. असं म्हणत त्यांनी शांताताईंना मारायला हात उचलला. हे बघून शांताताई सुन्न राहिल्या, कारण एवढ्या वर्षात त्यांच्या सासूने त्यांच्यावर कधीच हात उचलला नव्हता. त्यांचं काळीज जोरजोरात धडधडायला लागलं. त्यांची सासू हात मागे घेत म्हणाली, वाजवू का तुझ्या कानाखाली? तुला काय वाटतं, चूक झाल्यावर हात उचलायला फक्त तुला एकटीलाच येतो का? मी पण तुझ्यावर हात उचलू शकते. शेवटी मी पण तुझ्या आईसारखीच आहे. मग तू जर तुझ्या सुनेवर हात उचलू शकतेस, मग मी पण माझ्या सुनेवर हात का उचलू शकत नाही? शेवटी सासू पण आई समान असते. सासूचं बोलणं ऐकून शांताताई त्यांच्याकडे हैराण होऊन बघायला लागल्या. तशी त्यांची सासू हसून म्हणाली, सुनबाई, असं का बघत आहेस? मला सगळं माहीत आहे की माझी नातसून घर सोडून का गेली आहे. हे बघ, तू एक बाई असून दुसऱ्या बाईचा मान ठेवू शकली नाहीस. एवढ्या वर्षात मी तुझ्यावर कितीतरी वेळा ओरडले असेन, रागावले असेन, पण मी कधी तुझ्यावर हात उचलला आहे का? शांताताईंनी नाही म्हणून मान हलवली. हे बघून त्यांची सासू म्हणाली, मग तुला तुझ्या सुनेवर हात उचलण्याचा अधिकार कोणी दिला? जर तुला सुनेची आई बनून तिच्यावर प्रेम करायचं असेल तर ती खूप चांगली गोष्ट आहे, पण तू आईच्या नावावर तिच्यावर हात उचलायचा अधिकार मिळवू शकत नाहीस. कारण मोठे झाल्यानंतर मुलीच्या आई पण स्वतःच्या मुलींवर कधी हात उचलत नाहीत. तू आत्ताच्या आत्ता माझ्या नातसुनेला फोन कर आणि तिला वचन दे की भविष्यात तू परत कधीच तिच्यावर हात उचलणार नाहीस. नाहीतर मी पण तुझी सासू आहे आणि हात मी पण उचलू शकते. आता तर शांताताईंजवळ नकार द्यायला काहीच कारण राहिलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी लगेच त्यांच्या सुनेला फोन केला आणि तिची माफी मागितली आणि भविष्यात तिच्यावर परत कधीच हात उचलणार नाहीत असं वचन देत तिला घरी परत यायची विनंती केली. संध्याकाळपर्यंत गीता घरी परत आली. तिला या गोष्टीचा आनंद होता की पहिल्यांदा तिच्यावर तिच्या सासूने हात उचलल्यानंतर तिने चुकीच्या गोष्टींचा विरोध केला होता आणि तिच्या घरातल्या बाकीच्या लोकांचे विचार खूप चांगले होते. त्यामुळे त्या सगळ्यांनी मिळून तिच्या सासूला शांताताईंना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली होती. चूक कुणाकडून पण होऊ द्या, पण त्यासाठी कुणावर हात उचलणं ही अगदी चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे जर कोणी कुणावर हात उचलला तर पहिल्या वेळेसच त्याचा न घाबरता विरोध करायला पाहिजे, म्हणजे पुढे जाऊन तो माणूस ती चूक परत करणार नाही.